नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शांती निकेतन सारखा निसर्गाच्या जवळ जाण्याचा उपक्रम राबवणारे प्रख्यात बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांची आज 154वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या या 2 ओळी मुद्दाम उद्धृत केल्या. काय म्हणतात याचा मतितार्थ एवढाच आहे की जेव्हा जेव्हा प्राणी मात्रांवरती संकट येतं त्या प्रत्येक वेळी त्यांच्या रक्षणार्थ एक वेगळी शक्ती किंवा देवरूप ज्याला आपण असं म्हणू शकतो किंवा एक अनामिक शक्ती जी असते ती शक्ती मदतीला पीडितांचं दुःख हरण करण्यासाठी असते. आता हे देव किंवा शक्ती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती प्रत्येक वेळी काही सुदर्शन चक्र घेऊन उभी राहील असं काही म्हणता येत नाही ना, किंवा असं नसतंच. मुळी मुद्दा असा आहे की त्या रूपामधली व्यक्ती किंवा व्यक्तीने स्थापन केलेल्या संस्था या आपल्या मदतीसाठी सज्ज असतात, सिद्ध असतात. आणि मग यांच्या मार्फत जी मदत असते ती त्या प्रत्येक पीडित व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि हो त्यामधून सावरायला आणि सांभाळायला मार्गक्रमण करायला मदत होते. अशाच पद्धतीने जागतिक पातळीवर कार्य करणारी संस्था म्हणजे रेड क्रॉस. रेड क्रॉसचं कार्य या सगळ्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती असतं आणि 8 मे हा जागतिक पातळीवर रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने आजचा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि म्हणूनच आजचा विषय आहे जागतिक रेड क्रॉस दिवस. मग रेड क्रॉस दिवसाच्या निमित्ताने रेड क्रॉस संस्थेची कार्यप्रणाली काय आहे, सामान्यांचा तिथं असलेला सहभाग आणि त्यांच्या भविष्यकालीन योजना या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी खास 2 तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यातल्या पहिल्या तज्ज्ञांची आपण ओळख करून घेऊया. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे असिस्टंट सुप्रिटेंडेंट कीर्तिराज ठाकूर सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत रेड क्रॉस सोसायटीच्या ब्लड बँकेच्या संचालक डॉक्टर नरेंद्र कौर नायडू. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलंही मनपूर्वक स्वागत करते. या 2 तज्ज्ञांकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं याविषयी या संस्थेची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आपल्याला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. आणि हो विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सर सगळ्यात आधी आज जेव्हा जागतिक पातळीवर रेड क्रॉस दिवस साजरा करतोय तेव्हा आजच्या दिवसाची संकल्पना काय आहे, थीम काय आहे याविषयी आपण प्रेक्षकांना सांगूया. आमची मूलभूत तत्व आहेत 7, त्यांच्यावरती आमचं कार्य चालतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे रेड क्रॉसचे जनक जीन हेनरी डुनांट यांनी स्वित्झर्लंडला यांची स्थापना केली. अच्छा. आणि एक लढाई चालू होती त्यावेळेला त्यांनी बघितलं दुःख त्यांना सहन झालं नाही आणि 1963 साली त्यांनी रेड क्रॉसची स्थापना केली. बरं. आणि त्यावेळेला त्यांनी जखमींना मदत करणे आणि औषधोपचार करणे ही सगळी कामं केली. आणि करता करताना त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला आता कोणत्या तरी संस्थेची हे करायला पाहिजे. आणि त्यांनी स्वित्झर्लंडला म्हणजे एक मानवतावादी तत्वामधून जी आहे ती या संस्थेची स्थापना झाली आणि तेव्हापासून 1920 ते आज 2015 पर्यंत यांचं कार्य हे अविरतपणे सुरू आहे. मानवता हा दृष्टिकोन इथं कायम आहे. मॅडम जेव्हा रेड क्रॉस याविषयी बोललं जातं तेव्हा एक मुद्दा कायम असतो ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या रक्तपेढ्या. कुठेही रक्तदानाचं शिबिर असतं हे तेव्हा रेड क्रॉस म्हटलं की माणूस जे आहे ते एक विश्वासार्हतेने तिथे रक्तदानाला जातो किंवा रक्त ज्यांना आवश्यक आहे त्या संस्था सुद्धा तिथे अतिशय विश्वासपूर्वक संपर्क साधतात. हा विश्वास आणि तुमच्या रक्तपेढ्या यांची माहिती. मुख्य म्हणजे रेड क्रॉसच्या फक्त भारतातच नाही पण ऑस्ट्रेलिया, इथे नेदरलँड्स इथे मुख्य सर्व्हिस रेड क्रॉसचीच आहे ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये. आपल्या भारतात इतर रक्तपेढ्या पण आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या आहेत, म्युन्सिपालिटीच्या आहेत, पण रेड क्रॉस पण ही महत्वाची सर्व्हिस आहे. तर महाराष्ट्रामध्येच आपल्या एकूण 13 ब्लड बँकेत आहेत. आणि आमच्या ब्लड बँकचं असं आहे की आमचं 100% व्हॉलंटरी म्हणजे आम्ही कुठल्याही रिलेटिव्हवर दबाव घालत नाही की तुमच्या पेशंटला
ब्लड लागतं म्हणून तुम्ही इथे रक्त द्या तरच दिलं जाईल. अच्छा. अगदी स्वैच्छिक रक्तदान ज्याला म्हणतात 100%, हा, हा. तेच आमच्याकडे आहे. आणि ह्याचं कारण असं की जो मनुष्य स्वतःहून पुढे येतो रक्त द्यायला हा. आणि तो एक पुण्य करायच्या हेतूने येतं, तर खरंय. त्याचं रक्त नेमकंच सेफ असं आहे. कारण की आता कितीही टेस्ट तुम्ही निघालेत, भरपूर टेस्ट निघालेत, तरी पण सेफ ब्लड असं मिळणं कठीण आहे जोपर्यंत डोनर जे सोर्स आहे तो अगदी सेफ पाहिजे. अच्छा. आणि रक्तदाता जो आहे तो हां, सुरक्षित सुरक्षित हवा. आणि जेव्हा तो हां. स्वतःहून पुढे येतो तेव्हा तो सुरक्षित असतो असं आपण गृहीत धरतो, पण Yes. पुढे चाचण्यांद्वारे हे हां, सिद्ध होतं. तर हे असले जे डोनर येतात ना त्यांना नेहमी ब्लड बँकेत कुठल्याही ब्लड बँकेत डोनर आले तर त्यांना थोडंसं प्री डोनेशन काउन्सिलिंग करतो. अच्छा. काउन्सिलिंग म्हणजे की रक्ताने ट्रान्समिट होणाऱ्या डिझिजेस अच्छा. जसं HIV, जॉन्डिस आहे आणि मलेरिया आहे, तर यांची सगळ्यांची माहिती आम्ही त्यांना लिफलेट तर्फे देतो. म्हणजे ते रक्तदानाला येण्याच्या अगोदर जसं कॉर्पोरेट्समध्ये कंपनीजमध्ये कॅम्प असतात तर त्या लिफलेट आम्ही अगोदरच जाऊन त्यांना देतो. म्हणजे त्यांनी वाचून आलेले असतात आणि आमची जी प्रश्नावळी असते तिला आम्ही डोनर क्वेश्चनर म्हणतो. Okay. आणि ती डोनर क्वेश्चनरमध्ये अगदी एक्झॉस्टिव्ह असते. म्हणजे त्याच्यातनं ते डोनरचं संबंध, लाईफस्टाईल कसं आहे त्यांचं, त्यांना काय आजार झालेत का, आत्ताच्या काळात काय आजार झाले, जसं चिकन पॉक्स, मीजल्स असे छोटे छोटे, किंवा ट्युबोक्लोसिस, मलेरिया, किंवा त्यांना ब्लड प्रेशर आहे का, डायबिटीज आहे म्हणजे का. आरोग्यविषयक इतिहास जो Correct. आहे तो उलगडणारी संबंध. ही प्रश्नावली असते हां, आणि त्या माध्यमातून हां. रक्त कसं असेल याचा निर्णय घेतला करेक्ट. जाणं सोपं आणि जातं. आमचं असं मानणं आहे की डोनरनी अगदी ऑनेस्टली म्हणजे इमानदारीने ती उत्तर द्यायची, बरोबर. तरच तो रक्त सेफ होईल. नाहीतर कितीही तुम्ही टेस्ट काढा, त्यांना सगळ्यांना एक विंडो पिरियड म्हणून असतो. विंडो पिरियड म्हणजे जंतू तुमच्या शरीरात जाणार आणि आपल्या शरीर त्याला अँटीबॉडी प्रोड्यूस करण्याचं ते एक कालविधी बरोबर, आहे. जो कालावधी हां, आहे. तर त्या कालावधीमध्ये आपले टेस्ट काय ते जंतू किती अँटीबॉडीज पसरले पिकअप आहेत करू शकत शरीरामध्ये त्या नाही. अनुषंगाने. तर मग हे असले डोनर्स असतात ना त्यांच्यामुळे रक्ताने इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ शकतो. ओके. म्हणजे ह्या सगळ्या चाचण्या करूनच मग रक्तदाता योग्य आहे का हां. हे केलं हां, जातं आणि मग ते रक्तपेढीमध्ये येतं. करेक्ट. बरोबर. त्याचं काउन्सिलिंग झाल्यावर मग त्याचं वेट बघितलं जातं, हिमोग्लोबिन बघितलं जातं आणि मग मेडिकल एक्झामिनेशन, ब्लड प्रेशर वगैरे बघितलं जातं आणि मग त्याचे ब्लड घेतल्यावर मग त्याचे घट केले जातात, मीन्स कंपोनेंट्स बनवले जातात. बरोबर. आणि त्या मग अनुषंगाने मग त्याचं विभागणी होते. याविषयी पण जाणून घेते. सर, मुळात ह्या तुम्ही आता एक छान उल्लेख केला, तो म्हणजे रेड क्रॉसची 7 तत्व आहेत. ही तत्व काय आहेत ते आपण प्रेक्षकांना सांगूया, म्हणजे संस्थेचं उद्दिष्ट पण त्यातून स्पष्ट होत जाईल. ह्युमॅनिटी, मानवता, इम्पार्शियालिटी, कोणालाही आम्ही सपोर्ट करत नाही. जात, धर्म, वंश यांच्या पलीकडे याच्याप्रमाणे. दोघांनाही ओके. मदत करणं. ह्या बरोबरीने तत्व आहेत तुमच्याकडे. हेनरी जे संस्थापक आहेत त्या सरांचा फोटो आहे ते पण Yes, आपण आम्ही तुम्हाला बरोबरीने दाखवतो. दाखवू शकतो. आणि मुळात जात, धर्म, वंश म्हणताना जेव्हा युद्ध होतं त्या युद्धामध्ये दोन्ही देशांची हानी होते आणि त्या दोन्ही देशांना मदत करणारी संस्था असते ती रेड क्रॉस. हे एक वेगळेपण आहे, नाही का सर? आपला जो फोटो दिसतो त्याविषयी सांगा सर. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे स्विस बिझनेसमॅन होते आणि ते चालले होते इकडे जर्मनीला आणि त्यावेळेला त्यांनी लढाई बघून त्यांनी हे चालू केलं. रेड क्रॉसची स्थापना असं वाटलं त्यांना करावी आणि त्यांनी चालू केलं आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पहिलं शांततेचं नोबेल पारितोषिक त्यांना अँड्रू टर्नरला मिळालेलं आहे. आणि आमचं जिनिव्हाला हेडक्वार्टर आहे आणि राष्ट्रीय हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे. आणि महाराष्ट्र शाखेचं हेडक्वार्टर विटीला फोर्ट एरियामध्ये आमचं आहे. अच्छा. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही मेनली डिझास्टर डिसेमिनेशन, YPP आणि इतर सारे कार्य आम्ही चालू असतात करतोय. बरोबर आहे. तर ह्याविषयीचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही 7 तत्वांविषयी आता मला सांगत होता. ती 7 तत्व सांगूया आपण त्यांना, की 7 तत्व कोणती कोणती आहेत? मानवतावादी, निपक्षपातीपणा, इम्पार्शियालिटी, युनिटी, युनिव्हर्सॅलिटी आणि व्हॉलंटरी सर्व्हिस आणि एकी. मानवता, निपक्षपातीपणा, तटस्थता, एकी आणि या बरोबरीने स्वातंत्र्य, ऐच्छिक सेवा आणि याबरोबर विश्वातला सार्वत्रिकपणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तत्वांवरती संस्था चालते. आणि ही आमची ह्या वर्षीची थीम आहे. या तत्वांवरतीच काम करायचं आणि जगभर पोचायचं. वाव. या स्लाइड्स काय आहेत सर? हा कसला पुरस्कार आहे त्याविषयी सांगूया. हा तुम्हाला पुरस्कार सांगायचा म्हणजे हा आम्हाला
आमचं बेलेरला हॉस्पिटल आहे, म्हणजे बेलेर पाचगणीला हॉस्पिटल आहे. इथे व्हिजिट केलं होतं गव्हर्नर साहेबांनी, आणि त्यावेळेला आता 4 मेला त्यांनी व्हिजिट केलं होतं. राज्यपालांच्या बरं. हस्ते हे झालं होतं. आणि हे आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं बेलेर हॉस्पिटलला एड्स आणि TB वरती. इथे फार तुम्हाला माफक किमतीमध्ये आमचे उपचार होतात. हा हा वा, म्हणजे माफक किमतीमध्ये उपचार. मग यामध्ये सामान्यांनी जे पोचायचं कसं या उपचार सेवांपर्यंत? तुम्हाला जाऊन तिकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि जी प्रोसिजर असते ती, आणि आपण प्रूव्ह करायची की आम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं आहे. एड्स आणि TB स्पेशालिटी आहे त्या हॉस्पिटलची. ओके. हां, आणि तुम्हाला 44 एकर जमिनीमध्ये ते पसरलेलं हॉस्पिटल आहे. नर्सिंग कॉलेज आहे, तिथे शाळा सुद्धा आहेत, हॉस्टेल आहे, आणि त्याच्याबरोबर हे TBचं आणि HIV एड्स यांचे वेगवेगळे क्वार्टर्स आहेत. आणि तुम्हाला त्या परिसरामध्ये पाचगणी आणि महाबळेश्वर या परिसरामध्ये ICU असलेलं हे एकमेव हॉस्पिटल आहे. आणि इथे अब्दुल PJ कलाम यांनी पण सुद्धा माझ्या राष्ट्रपतींनी इथे भेट दिली होती कार्याची दखल घेण्यासाठी. आणि सध्या आता हे स्वतः राज्यपाल पण येऊन गेले आता 4 मेला. हो. हा, वाव. यांचं कार्यप्रणाली जी आहे ती नामवंतांकडनं दखल घेतलेली आहे आणि निस्वार्थीपणाने इथं काम सुरू असतं. मॅडम, सर आता म्हणाले तसं की एड्सच्या बाबतीमध्ये इथं जे काम चालतं, आणि आपण सुद्धा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कक्षामध्ये तज्ज्ञ म्हणून काम बघता, आणि या सगळ्या आरोग्यविषयक जेव्हा बाबींचं आपण बोलतो तेव्हा रक्त हा एक मोठी गोष्ट आहे की ज्या बाबतीमध्ये दाता आणि घेणारा या दोघांनीही काळजी घ्यायला हवी. मग रक्त जेव्हा एखादा दात्याकडनं स्वीकारलं जातं तेव्हा पुढे त्याचं होणारं विघटन याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर सर्वात पहिले ते काउन्सिलिंगच्या थ्रू आम्हाला कळतं की हे डोनर सेफ आहे की नाही. मग त्यानंतर त्याचे घटक केले जातात, म्हणजे कंपोनेंट्स बनवले जातात. तर एका डोनरहून असे 3 किंवा 4 पेशंटला त्याचा उपयोग होतो, आणि त्याच्यावर मग नंतर चाचण्या केल्या जातात. आपल्या भारतात HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, मलेरिया आणि सिफिलिस हे अगदी कंपल्सरी आहेत. मग हे सगळे टेस्ट करून त्यांचे कंपोनेंट्स बनवून मग पेशंटला पुढे दिलं जातं. बरोबर आहे. हे ह्या स्लाइडमध्ये असं दाखवतात की आपल्याला स्लाइड दिसते, तर ह्या स्लाइडमध्ये असं दाखवत आहे की रक्त का दिलं पाहिजे. तर रक्त दिलं पाहिजे कारण की एक तर कुठल्या फॅक्टरीमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये ते तयार होतच नाही, मनुष्याच्या शरीरातच तयार होतं, तर म्हणून मनुष्याने दिलं पाहिजे. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आपण काही दान केलं तर एक पुण्य आणि स्वतःला एक चांगली फिलिंग, समाधान असतं की आपण कोणाला जीवन दिलंय. पैसे वगैरे तो कोणी पण देत आहेत, पण जीवनदान क्वचित पुढे लोक येतात कारण की लोकांना फार भीती असते द्यायला. तर रक्त दिल्यावर एक मोठं पुण्य आणि कोणाला जीवनदान देतात, असे 3-4 लोकांचं जीवन तुम्ही दान करताय. आणि तिसरी अशी गोष्ट की तुम्ही देतायत पण तुमचं शरीर अजून नवीन तयार करतो, तर नवीन रक्त तयार होतं आणि ते जुनं रक्त दिलं जातं. फॅक्टरीमध्ये काम चालू आहे, आणि त्याचं बेनिफिट आपल्यालाच आहे. आणि मग आमच्या संस्थेत आहे, जसं स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आहे, आमचं फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक्स आहे, हे अधनमधनं असे कार्यक्रम होल्ड करत असतात ज्यांनी जास्त वेळा रक्त दिलंय, ज्यांनी 25 वेळा किंवा 50 वेळा किंवा 100 वेळा. मग असल्या लोकांचा आम्ही सन्मान किंवा त्यांचा पुरस्कार. खरं, त्यांची ही भावना जी आहे ती कौतुकास्पद आहे. सगळ्यात त्याच्या अगदी आधी मला पोचावं असं वाटतं की मुळात रक्तदानासाठी व्यक्ती समोरून पुढे का यायला हव्यात, त्यांच्या मनातली भीती कशी हटवावी. ऍक्च्युली प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आता काही पेशंट्स आहेत जसे थॅलेसिमिया आहेत आणि हिमोफिलिया आहेत. थॅलेसिमियाचे पेशंट्स तर जगतातच रक्तामुळे. जर त्यांना दर 8 दिवसांनी रक्त नाही दिलं तर त्यांचं आयुष्य अगदी म्हणजे संपून जाईल. तर हे असले लोक आहेत, किडनी डायलिसिसची लोक आहेत, त्यांना सारखी रक्ताची गरज असते. आणि लोकांच्या मनात ना नेहमी ही भीती असते की अरे मी रक्त दिलं तर मी अशक्त होऊन जाईल. पण आपल्याला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असतं आणि त्या रक्तातनं आम्ही फक्त 350 किंवा 450 mlच घेतो आणि हे म्हणजे 5 ते 6%च. हां, आणि हे रक्त दिल्यावर शरीर आपलं लगेच 1-2 दिवसात ते सगळं रिप्लेस करून टाकतं, तयार होतं. तर कुठलाही माणूस दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतं. म्हणजे असं वर्षातनं तुम्ही 4 वेळा करू शकता. आणि 4 वेळा वर्षातनं एकदा तरी करायला काय हरकत आहे. आपली अॅनिव्हर्सरी घ्या, नाही तर बर्थडे घ्या, असं सगळ्यांनी ठरवलं. आणि इफ यू स्टार्ट यंग, म्हणजे यंग
यंग एज मध्ये चालू केलं ना, ती एक भीती निघून जाते. बरोबर आहे. जरा जसं एज वाढत गेलं की लोकांना थोडेसे रिझर्वेशन होतात की नाही, मला इतकं काम करायचंय, मला वेळ नाहीये, मी अशक्त होईल, असे सगळे. आणि इतर लोक काही असतात की नाही नाही, खूप वेळ जातो आणि आम्हाला काही गरज नाही, तर आता काय द्यायची बरोबर गरज नाही. आहे. तर आज आहे जागतिक रेड क्रॉस दिवस आणि या निमित्ताने आपल्याशी संवाद साधत आहेत कीर्तिराज ठाकूर सर आणि डॉक्टर नरेंद्र कौर नायडू मॅडम. सर, जेव्हा आपत्कालीन व्यवस्थापन असं आपण म्हणतो आणि तुमचा आपत्कालीन व्यवस्थापनामधला खास अभ्यास आहे, जेव्हा आपत्कालीन व्यवस्थापन म्हणतो तेव्हा रेड क्रॉस तिथं सगळ्यात आधी पोचलेली संस्था असते असं नावलौकिक आहे आणि कृतीमधनं ते सगळ्यांनी बघितलेलंही आहे. जेव्हा कुठेही दुर्घटना घडते, आपत्ती ओढवते, त्यावेळी पटापट कार्यप्रणाली काय आखली जाते? सर्वात अगोदर आता तुम्ही उदाहरण घ्यायचं तर नेपाळचं घेऊ शकता. अच्छा. ज्या वेळेला ही दुर्घटना घडली, तिकडे भूकंप झाला, सगळ्यात आधी पोचलेली रेडक्रॉस ही संस्था होती. दिल्लीवरनं तुम्हाला सांगतो की कमीत कमी 100 स्ट्रेचर, 500 जवळपास 500हून अधिक जे आहेत ते स्ट्रेचर्स गेले. आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी प्रथमोपचार चालू केलं. बरं. आणि तुमचे व्हॉलेंटियर्स पण तिकडे रेडी झाले, स्वयंसेवक तिथं नेपाळ रेड क्रॉसचे, आणि त्यांनी सुरुवातीला काम केलं. आणि इंडियन एअरफोर्सच्या मदतीने दिल्लीवरून 2 पाणी शुद्धीकरणाच्या मशीन सुद्धा गेलेल्या आहेत. अच्छा. हा. आणि महाराष्ट्र स्टेट ब्रँचने तुम्हाला सांगायचं झालं तरी इथून सुद्धा आम्ही 1000 ब्लँकेट त्यांना पाठवलेले आहेत. जवळजवळ 20 तंबू आणि इतर खाण्याचे पदार्थ, बिस्किट, तुमचं दूध पावडर, या प्रकारे आम्ही मदत केलेली आहे नेपाळसाठी. त्या क्षणी जे जे काही पाठवू शकतो तुम्ही, वेअर हाऊस पण बघता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पटापट महाराष्ट्रातनं जे जे काही शक्य आहे ते नियोजन तुम्ही आम्ही केलेलं आहे. ओके. मग ह्याविषयी जेव्हा वस्तू आणि पैसे ह्या गोष्टी जेव्हा पाठवतो तेव्हा या बरोबरीने रक्तदाते सुद्धा तिकडे पोहोचणं आवश्यक आहे. मग यामध्ये तुमचं कार्य सर आणि मॅडम तुमचं कार्य याची समन्वय कसा साधला जातो? ऍक्च्युली रक्त ही गोष्ट आम्ही तोपर्यंत पाठवत नाही जोपर्यंत आम्हाला तिथनं कॉल येत नाही. आम्ही तिथल्या लोकल नेपाळ रेड क्रॉसला आम्ही कॉन्टॅक्ट केलं, तर त्यांनी असं सांगितलं की सध्या तर गरज नाही, पण त्यांना दिल्ली जवळ पडते म्हणून दिल्लीहून पुरवण्यात आलं. मागे मध्यंतरी म्हणजे लातूरचं झालेलं अर्थक्वेक वगैरे इतर महाराष्ट्रात झालं की आम्ही ऍक्ट करतो. पण तसं असेल तर कुठेही आम्ही इथे कलेक्ट करून असं पाठवू शकतो. पण नेपाळमध्ये तर सध्या आम्ही असं काय. बरोबर आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तो तुमच्या दोघांच्या परवानगीने घेते. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा की जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केली जातात आणि ह्या शिबिरात अनेक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आणि हे एवढ्या प्रमाणात रक्त जमा झालेलं एक कशा प्रकारे प्रक्रिया करून ते साठवलं जातं आणि त्यानंतर पण जनसामान्य करता किंवा इतरांकरता रक्त पुरवठा कशा प्रकारे दिला जातो, त्याचा सदुपयोग कशा प्रकारे केला जातो, याविषयी थोडक्यात प्रश्न सांगा. धन्यवाद. मुळात रक्तपेढीकडे जेव्हा रक्त येतं तेव्हा किंवा स्पेसिफिकली आपण जेव्हा रेडक्रॉस विषयी बोलत आहोत तेव्हा रेडक्रॉसपाशी रक्त साठा जेव्हा होतो तो पुढे कसा जातो? ऍक्च्युली आता जसं नेपाळचं म्हणताय तुम्ही, मग आम्ही एअरलाईन्सची परमिशन घेऊन बाय एअर तिथे डिलिव्हर करतो आणि ते सगळं वातानुकूल ज्या ज्या टेम्परेचरला आम्हाला पाठवायला पाहिजे, नाही तर इथनं पाठवतो तोपर्यंत ते सगळं नाश होऊन जाईल. तर आम्ही फक्त रिक्वायरमेंट असली तरच पाठवतो आणि ते सुद्धा वातानुकूल आईस बॉक्सेसमध्ये घालून असं पाठवतो. पण मुळात जेव्हा एखाद्या आपण एक बघतो की खूप ठिकाणी ना हे सारखे सारखे रक्तपेढीचे कॅम्प लावलेले असतात. ठीक आहे. आता हे कॅम्प लावणारे इथं सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा आहे ज्याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, पण त्याचबरोबरीने अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे जमवलेलं रक्त व्यवस्थितपणे साठवणं. ती प्रक्रिया कशी पार पडते? आम्ही कॅम्प्सला जातो तेव्हा रक्त कलेक्ट करून त्याला पण बरोबर स्टोअर करून म्हणजे आईस बॉक्सेसमध्ये स्टोअर करून आमच्या ब्लड बँकेत आणतो. मग आमचे जे तंत्रज्ञ आहेत, टेक्निशियन आहेत, ते सगळं त्यांचे कंपोनेंट्स बनवतात आणि ज्या ज्या कंपोनेंटला जसं स्टोअर करायचं असतं, जसं प्लाझ्माला डीप फ्रीझरमध्ये घालायचं असतं, प्लेटलेट्सला त्यांचं ॲजिटेटर असतं, ॲजिटेटरवर ठेवायला लागतं आणि होल बॅक्सेल्स वगैरे यांना रेफ्रिजरेटर असतात स्पेशल त्याच्यावर ठेवतात आणि त्याच्याबरोबर त्यांचं टेस्टिंग चालू असतं. एका बाजूला हे सेपरेशन असतं आणि दुसऱ्या बाजूला टेस्टिंग असतं. ते HIV, हेपॅटायटिस बी, HCV आणि मलेरिया आणि सिफिलिस वेगवेगळ्या आरोग्यविषयक चाचण्यांद्वारे ते पास झालंय का रक्त हे तपासलं जातं. तपासल्या झाल्यावर तोपर्यंत हा सगळं रक्त आम्ही क्वारंटाईन मध्ये ठेवतो. आमचा एक कोल्ड रूम आहे
त्या क्वारंटाईन म्हणजे तिथे कोणी जाऊ हात लावू शकत नाही, ब्लड घेऊ शकत नाही जोपर्यंत सगळं टेस्ट झाल्यावर मग ते क्वारंटाईन मधनं काढून त्याला लेबल केलं जातं. अच्छा लेबल झाल्यावर बॅग्स पास करतात आणि मग इश्यूसाठी तयार ठेवतात. अच्छा. पुढचा फोन आलेला आहे. अरुण डोंदे बोलतात आपल्याशी औरंगाबादहून. अरुणजी बोला. मी अरुण डोंगे बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्याहून. हो. विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून स्वेच्छेने रक्तदान करणारे अनेक डोनर आज समाजामध्ये आहेत. मात्र अनेकांच्या मनात अशी शंका असते की आपण रक्तदान तर प्रामाणिकपणे केलंय, पण हेच रक्त गरजूंपर्यंत पोहोचते का? आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास मला जर ऑन दी स्पॉट रुग्णाला रक्त द्यायचे असेल आणि मी स्वतः ओ पॉझिटिव्ह रक्त गटाचा दाता असल्याने आजपर्यंत मी बरेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्य रक्त संक्रमण परिषद असेल, रक्ताची भाले विभागीय रक्त संक्रमण केंद्र असेल, लोकमान्य रक्तपेढी असेल, आतापर्यंत मी बरेच रक्तदान केले आहे आणि मला आनंदही याचा मिळालेला आहे. पण मला तो आनंद घ्यायचा आहे की ऑन दी स्पॉट रुग्णाला जर रक्त द्यायचं असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला बघायचं आहे. अशा रुग्णाला मी ऑन दी स्पॉट रक्तदान करू शकतो का? अरुणजी, सगळ्यात आधी तुमचं धन्यवाद अरुणजी, आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन की तुम्ही एवढं वारंवार रक्तदान करत आहात आणि खऱ्या अर्थाने हे दान आहे आणि त्या दानामधला समाधानाचा आनंद तुमच्या शब्दांमधून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मॅडम, काय सांगाल त्यांना की आपण सिनेमामध्ये बघतो ना इकडून इकडे रक्त जातंय, तर असं त्यांना खरंच करायची इच्छा आहे? प्रत्यक्षात शक्य आहे हे? याला आम्ही असं डायरेक्टेड असं डोनेशन म्हणतात. म्हणजे आता जर एक पेशंट आहे तर तो डोनर आणेल की मला याचंच रक्त पाहिजे असं. अच्छा. तर शक्यतो आम्ही हे डायरेक्टेड डोनेशन्स घेत नाही, कारण की युजली जे येतात डायरेक्टेड डोनेशन्स त्यांचे नातेवाईकच असतात आणि याच्यामध्ये सेफ्टीचा एक मोठा प्रॉब्लेम होतो. कारण की आता समजा माझा कोण मामा किंवा काका आला किंवा त्यांचा कोण मुलगा आला आणि त्यांनी काय असं चुकीचं केलं असेल, म्हणजे त्यांचं बिहेवियर रक्तामध्ये दोष असेल तर, हो, रक्तामध्ये दोष असेल तर ते सांगू शकत नाही, कारण की त्यांच्यावर तो दबाव असतो की मी याच्यासाठी देणार रक्त म्हणून. त्या दबावामुळे ते रक्त देणार आणि मग या रक्ताची सेफ्टीची क्वेश्चन येते. पण हे जे म्हणतात ना ते असं, आता जसं आमच्याकडे थॅलेसेमिया पेशंट्स आहेत तर यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात जास्त सारखं रक्त मिळून. तर ह्या अँटीबॉडीज तयार झाल्यावर मग यांचं रक्त मॅच करणं फार कठीण होऊन जातं. तर मग हे असले जे डोनर्स आहेत ना त्यांना आम्ही पॅनलवर घेऊन शकतो की त्यांच्यामध्ये त्या अँटीबॉडी नाहीये ह्या पेशंटच्या विरुद्ध ऍक्ट करणाऱ्या. मग त्यांना तो समाधान मिळू शकतं की त्यांना दाखवू शकतं की बाबा तुमचं रक्त यांना गेलं. अच्छा, म्हणजे हे शक्य आहे, पण त्यासाठी काही गोष्टी असतात त्यांचं जुळवाजुळव याच्यात पण एक कॉन्फिडेन्शियालिटीचा मोठा मुद्दा आहे तो, कारण की ते सगळं टेस्ट होणार, गुप्तता राखली जाते, टेस्ट होणार आणि टेस्टिंग मध्ये जरा काहीतरी पॉझिटिव्ह निघालं मग ते कॉन्फिडेन्शियालिटीचा प्रॉब्लेम. बरोबर आहे सर. जेव्हा रेडक्रॉस विषयी आपण बोलतो तेव्हा रेडक्रॉसचं कार्य जे आहे ते मोठं आहे आणि हे जागतिक पातळीवर घडत असतं, पण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये यांचं कार्य कशा पद्धतीने विस्तारलेलं आहे याविषयी? भारताचं मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. त्यांचे सर्व अध्यक्ष पदसिद्ध राष्ट्रपती असतात आणि जसं महाराष्ट्र स्टेटला राज्यपाल हे अध्यक्ष असतात. अच्छा. हा, आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हे तिकडचे उपाध्यक्ष आहेत आणि इकडचे राज्याचे आरोग्यमंत्री रेडक्रॉसचे उपाध्यक्ष असतात. म्हणजे राष्ट्रपती आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्णपणे व्यवस्था चालते. आणि जेव्हा ही अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवते त्यावेळेला तुम्हाला सांगतो की सगळ्यात अगोदर धावणारी हीच संस्था आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुढे पुढे निघून जातो. आणि एक तुम्हाला नमूद करायचं वाटतं याच्यामध्ये, याच्यामध्ये सर तुम्ही मगाशी मला एक कार्यक्रमाच्या आधी बोलताना सांगत होता ते म्हणजे असं की जेव्हा तुम्हाला कॉल येतो की आता या क्षणी मदत अमुक एका ठिकाणी पोहोचायची आहे, तेव्हा तुम्ही सैन्य दल, वायुदल यांच्या मदतीने पटापट ती कृती आखता आणि योजना तुमची फार चटकन होते. ते हे जे ऐकायला सोपं आहे आणि करायला तितकंच शार्पनेस आणि अटेंटिव्हनेस तिथे लागतो, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल सर. कार्यप्रणाली फार चटाचट होत असते. पटापट. तर ते सर सांगा ना. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. बीएमसीची मध्ये बघा एक बिल्डिंग पडली होती, कोलॅप्स झाली होती. आम्हाला बीएमसी मधून फोन आला की असं असं घडलेलं आहे, तुम्ही त्वरित तिकडे या. आम्ही तिकडे पोहोचलो. त्यांना एक सायकोलॉजिकल फर्स्ट एड हाही खूप महत्वाचा असतो, तो आम्ही दिला तिकडे जाऊन. प्रथमोपचार ताबडतोब. प्रथमोपचार तर असतोच, सायकोलॉजिकल फर्स्ट एड. अच्छा, मानसिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणं. त्या दृष्टिकोनात आम्ही तिकडे कार्य केलं. नातेवाईकांना चहा बिस्किट पुरवणं, त्यांची सांत्वन करणं,
हेही फार महत्त्वाचं आहे. खरंय. आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगतो की एक विथिन 2 आवर्समध्ये आम्ही त्यांना त्यांच्या माणसांसाठी कपडे वगैरे पाठवून दिले अच्छा, जे सांभाळ हॉस्पिटलला होतं डायरेक्ट. पूर्णपणे. आणि हे झालं छोट्या लेवलवरती. हो. आणि आमचं 2005 मध्ये जेव्हा फ्लड झालं होतं त्यावेळेला 3000 फॅमिली किट्स आम्ही कोल्हापूरला दिल्या, 2000 फॅमिली किट्स रत्नागिरी जिल्ह्याला दिल्या, अच्छा. ठाणा, रायगड, हे मुंबई हे सुद्धा इफेक्टेड होतं. अच्छा. त्या लोकांसाठी पण आम्ही 5000 टोटल फॅमिली किट्स पुरवल्या. बरं. त्या फॅमिली किट्समध्ये तुम्हाला सांगतो की किचन सेट, स्टोव, बर. साडी, धोतर, ब्लँकेट, बकेट, अशी वस्तू असतात. जीवनावश्यक वस्तू पूर्ण तो साठा पूर्ण जो आहे, साठा. तो किट, पूर्ण किट, पॅकेट्स एक मध्ये किट, बनवून एक किट, पाठवलं. हा. म्हणजे हे सुद्धा सर कल्पकता आणि नियोजनचं किती पटापट एवढं काय लागू packing शकतं करणं. एखाद्या घराला, हा. त्या सगळ्या गोष्टी एकत्र करणं आणि त्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं मोलाचं हा. कार्य आहे. एक फोन आलेला आहे तो बघते. ज्योत्स्ना आपल्याशी बोलतायत. नमस्कार ज्योत्स्ना ताई. शोभना मोरे बोलतायत, बोला. हॅलो. शोभना मोरे, मीरा रोड, बोला. हा हा. हॅलो. बोला शोभना ताई. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जर एखाद्या आजारी व्यक्ती आहे आणि ती आजारी व्यक्ती त्याच्यातून रिकव्हर झाली आहे आणि हो. त्याच्यानंतर तिला जर ब्लड डोनेशन करायचं असेल तर, आणि ती 50च्या पुढची असेल तर ती करू शकते का? हो, आमचं असं वैद्यकीय क्रायटेरिया आहे की 18 ते 65 पर्यंत. पूर्वी 60 वर्ष होतं, आता 65 पर्यंत केलंय. कोणी देऊ शकतं. आणि आजारी व्यक्ती म्हणजे तो आजार कुठला होता, जसं काय मलेरिया झाला असेल तर मग 1 वर्षापर्यंत आम्ही घेत नाही, किंवा कावीळ झाली असेल तरी पण 1 वर्षापर्यंत आम्ही घेत नाही, किंवा त्यांच्या घरी कोणाला कावीळ झाली असेल तरी आम्ही घेत नाही. पण असं छोटेसे इलनेस जसे फ्लू असेल, सर्दी, खोकला, तर ते अँटीबायोटिक्स आणि तुमचे सिम्पटम्स असेल तोपर्यंतच आम्ही घेत नाही. आणि पुन्हा डायबिटीस असेल तर आम्ही शक्यतो घेतच नाही, कारण की भारतात भरपूर डायबेटिक आपलं ब्लड शुगर रेग्युलरली चेक करतच नाही. मग त्यांचं बरोबर आहे की नाही शुगर, मग इमिजिएटली त्यांना हायपोग्लायसिमिया होऊ शकतो, किंवा जिथे आम्ही प्रिक करतो तिथे इन्फेक्शन होण्याची संभावना असते. आणि ब्लड प्रेशरची पण एक लिमिट आहे. आम्ही त्या म्हणजे 160 आणि 90 पर्यंत असलं तर आम्ही घेतो. ऑल्दो लिमिट्स आहे 180 पर 100, पण तेच गोष्ट आहे डायबिटीज आणि हायपरटेन्शनची की आपली इथे लोक चेक करत नाही रेग्युलरली आणि मेंटेन करत नाही. मॅडम ती स्लाइड दिसते आहे ती काय आहे? ही स्लाइड ही रक्तगटांची आहे. आपले बॉडीमध्ये आपले किती ए, बी, ओ आणि AB अशी 4 प्रकारचे ग्रुप्स आहेत आणि RH सिस्टम आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि या स्लाइडमध्ये असं दाखवलंय की आता O ग्रुप म्हणजे त्याचं रक्त सगळ्यांना चालतं, आणि A ग्रुपला फक्त Aचं चालतो, बाकी सगळे लाईक पॅक सेल्स असं चालणार. अच्छा. आणि बीचं पण बीला बीचंच चालणार आहे, आणि ओचं पार्शली चालतो आणि एबीचं चालतं, एचं चालणार नाही. आणि जो आहे ओ ग्रुप आहे त्याला कोणाचंच असं चालणार नाही. तर ओचंच लागेल, पण ओ मात्र सगळ्यांना पूर्ण चाचणीनिशी देऊ शकतो. बरोबर आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शाळेमध्ये शिकल्यानंतर पुन्हा कुठे सुटत जातात, आणि प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या ह्या वैद्यकीय ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती असणं फार आवश्यक आहे, नाही का? ते जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त कीर्तिराज ठाकूर सर आणि डॉक्टर नरेंद्र कौर नायडू मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जेव्हा रेड क्रॉसची कार्यप्रणाली ही तत्पर आहे, चटकन आहे असं आपण वारंवार सांगतो, तेव्हा या चटकन आणि तत्पर कार्यप्रणालीचं सभासदत्व कोणासाठी कशा पद्धतीने आहे याविषयी आपण सांगूया. कारण आयुष्यामध्ये किंवा पूर्ण समाजामध्ये काहीतरी आयुष्यात करावं यासाठी इच्छा बाळगणारी खूप वयोगटातली खूप लोकसंख्या आहे. मग त्यांनी इथं सहभागी होऊ शकता येईल का, आणि कशा पद्धतीने? अर्थात तुम्हाला एक व्हॉलेंटियर हा कोणी होऊ शकतो, स्वयंसेवक हा कोणीही होऊ तुम्ही शकतो. वय वर्ष 18 ते 60-65 कोणी होऊ शकतो. सभासदत्व असणं आवश्यक आहे त्यासाठी असं नाहीये. व्हॉलेंटियर हा कोणी होऊ शकतो. मेंबरशिप तुम्ही पेमेंट वरून येऊ शकता. बरं. ती लाईफ टाईम मेंबरशिप असते, नॉमिनल फीज असते. आणि पण व्हॉलेंटियर असतो, तो शेवटी तो आपल्या ह्याने हे करतो. फक्त आम्हाला स्वैच्छिक हे तुमचं तत्व जपणारा तो स्वयंसेवक असतो. ह्यांनी रेडक्रॉसचे नियम त्यांनी मानले पाहिजे. जे काही आमचे अटी असतात, अटी नियम ते मानले पाहिजे. अदरवाईज कुठे भविष्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम नको व्हायला यासाठी आम्ही फार स्ट्रिक्ट आहोत या बाबतीत. बरोबर, शिस्त आहे रेडक्रॉसमध्ये. बरोबर. आणि
तुम्ही येऊ शकता आणि करू शकता, काही ह्याच्यामध्ये हरकत नाही. याविषयी सर आपल्याकडे एक मोठा वयोगट आहे. मी म्हटलं तर ज्येष्ठ नागरिकांनाही असं वाटतं की आपण समाजासाठी काही करावं, ते सहभागी होऊ शकतात हो हो याच्यामध्ये. हो. तुम्ही अमेरिकेमध्ये तर तुम्ही जेव्हा रिटायरमेंट घेतात त्यावेळेला मॅक्झिमम तुम्हाला 50 ते 60% लोक इथे ज्येष्ठ नागरिक आहेत. अच्छा. इवन आमच्या बाटलीवाला मॅडम ह्या किती 82 इयर्सच्या असतील, त्या सुद्धा काम करतात. आमच्या मोदी मॅडम सुद्धा आहेत, 75 इयर्स आहेत. असं काही नाहीये, वयाचं बंधन नाहीये मॅडम, वय इथं आड आणि येत फुल नाही. पॉवर नाही असं तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. इनफॅक्ट आमच्या ऑर्गनायझेशन मॅक्सिमम Senior, सिनियर sir. ट्रस्टीज Yes. जितके सगळे सिनियर. सगळं सिनियर, असं काही नाहीये. वाव, हे खूप छान सांगितलं सर. तरुण वर्गाचा सहभाग याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे? युवा रेड क्रॉस आणि ज्युनियर रेड क्रॉस हे 2 ब्रांच आहेत आमच्याकडे. बरं. आणि युवा रेड क्रॉस हे जास्त करून आम्ही कॉलेजेसमध्ये असतं, कॉलेजेसमध्ये त्याचं कार्य चालतं. अच्छा. आणि त्याच्याबरोबर ते YPP म्हणून एक प्रोग्राम आहे आमच्याकडे, बरं. तुम्हाला सांगतो तो अवश्य. आणि रेड क्रॉसच्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी असं म्हणून जी तुमची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा याविषयी आपल्याला Yes, माहिती मिळू महाराष्ट्र शकते. स्टेट ब्रांच इंडियन रेड क्रॉस सोसायटी याच्यावर पण तुम्हाला सगळी माहिती ती मिळेल. हा YPP प्रोग्राम आहे HIV एड्स आणि याच्यावरती अवेअरनेसचं काम करतो फार. बरं. आणि याचं लोकांपर्यंत किती घातक हा रोग आहे आणि किती क्युअरेबल आहे हे आम्ही युवकांच्या माध्यमातून आम्ही पोचवतो. हं. आणि ज्युनियर रेड क्रॉस आहे ते शाळेमध्ये जी मुलं असतात, नॉमिनल फीज असते त्यांची, ₹1 मेंबरशिप, आणि त्याच्याप्रमाणे ते चालते. बरोबर आणि आहे. मुलांवर संस्कार करणं, तुमचं शाळेचा परिसर स्वच्छ वगैरे ठेवण्यासंबंधी अरे वा. जाणीव करून देणं, आणि त्यांच्या छोटे मोठे कॅम्प्स शिबिर असतात हा. त्याबद्दल त्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी करू आता शकता. हे कार्यक्रम बघणारी बरीच युवा पिढी आहे आणि बराच ज्येष्ठ नागरिक संघ सुद्धा आहे. या दोन्ही पिढ्यांना आणि गृहिणी सुद्धा आहेत. ओके. या तिघांनाही जेव्हा रेड क्रॉस माहिती ऐकून असं वाटतं की हो आपण यामध्ये सहभागी व्हावं, त्यांनी चटकन काय करावं? तुम्हाला जर या आमच्या ऑफिसमध्ये आणि व्हॉलेंटियर बना, एवढं मी सांगू शकतो. आपण रेड तुम्हाला- क्रॉसचे नंबर्स जे आहेत ते हो, थोड्या दिलेले आहेत, वेळात तुम्हाला सांगूया दाखवलेले आपण, आहेत. आणि त्या संपर्क तिथे साधला की त्यांना शक्य आहे. बरोबर. गृहिणींना उपयोगी सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो की एक आमच्याकडे फर्स्ट एडचाही कोर्स चालू आहे, आणि तुम्हाला फर्स्ट एडच्या कोर्समध्ये तुम्हाला खाली नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा. आणि तो फार कमी फीमध्ये, पण तो फार मोलाचा आहे. बरं, याविषयी आणखीन जाणून घेते. एक फोन घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. नमस्कार, रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. हो हो. सर्वप्रथम शांतिनिकेतनचे जनक आणि वेअर द वर्ल्ड इज विदाउट फिअर हा. या प्रसिद्ध कवितेचे कवी रवींद्रनाथजी टागोर यांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. रेड क्रॉस बद्दल आम्ही अगदी लहानपणापासून ऐकत असतो आणि खूप मोठं कार्य आहे, त्याबद्दल रेड क्रॉस दिवसानिमित्त मी आपलं अभिनंदन करतो. पहिला प्रश्न असा आहे की आपली मोठी संस्था कार्य करीत आहे, पण आपल्या या मोठ्या संस्थेला इतर स्वयंसेवी संस्था एक सहभागी म्हणून कशा प्रकारे मदत करतात? दुसरा प्रश्न असा आहे की ज्या लोकांसाठी, ज्या समाजासाठी आपण कार्य करत आहात त्या लोकांचा लोकसहभाग आणि प्रतिसाद कसा असतो? आणि तिसरं असं की भारतामधलं जे मुख्य जो भाग आहे तो ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे लोक आहेत, आदिवासी म्हणा किंवा ग्रामीण जनता, यासाठी रेड क्रॉसचं कार्य कशा प्रकारे असतं? धन्यवाद. धन्यवाद. खूप छान मुद्दे आहेत. टप्प्याटप्प्याने आपण सांगूया. मुळात स्वयंसेवी संस्थांचा रेड क्रॉसला मिळणारी मदत आणि त्यांच्या एकमेकांच्या संगनमताने कार्यप्रणाली पुढे नेण्यासाठी कशा पद्धतीने कार्य केलं जातं. त्यांची आम्हाला मदत अशी होती की जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळेला आम्हाला त्यांची मदत, लोकल लेवलची मदत घ्यावीच लागते, आणि त्याशिवाय आम्ही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. मग त्यावेळेला आम्ही तिकडचे त्यांचे लोकल व्हॉलेंटियर्स वगैरे आम्ही घेऊ शकतो. त्यांना आमची कार्य समजून आम्ही पुढची आपण मदत करू शकतो. बरोबर आहे. लोकसहभाग हे त्याच्यातूनच साध्य ओके, होतं. हा. बरोबर आहे. आणि पुढचा त्यांचा मुद्दा होता की बहुतांशी जनता ही भारतामधली ग्रामीण भागामध्ये व्यापलेली आहे. मग ग्रामीण भागामधला सहभाग याविषयी मॅडम काय सांगाल? स्पेसिफिकली मी रक्तपेढीच्या या मुद्द्याकडे येते तुमच्याशी बोलताना, की रक्तदान जे आहे ते दानाचं महत्व कळतं, पण ग्रामीण भागामध्ये रक्तदानाचे कॅम्प लावणं हे थोडं कठीण बाब आहे का? नाही, हल्ली तर जर तुम्ही आम्हाला विचारलं तर असं बघितलं गेलं की आमचे जितके कॅम्प्स आहेत बॉम्बेमध्ये ते कर्जत,
आणि इतर आतमध्ये गावात वगैरे होतात आणि रिस्पॉन्स खूप छान असतं. आणि आमच्या इतर रक्तपेढ्या ज्या आहेत ते लातूर, बार्शी इथे त्यांचं तर व्हॉलंटरी कलेक्शन पण भरपूर आहेत. तर असं ग्रामीण भागात असं त्रास होत असेल रक्त मिळायला असं नाही आहे. लोक लवकर म्हणजे जे ऑर्गनायझर्स असतात कॅम्प, म्हणजे ज्या दिवशी कोणाची समजा वाढदिवस असेल तसे कॅम्प्स होल्ड करतात आणि रिस्पॉन्स अति चांगला आहे. आणि इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये ग्रामीण भागात म्हणजे आमचं जे रेड क्रॉस आहे ते लोकल NGOs जे असतात त्यांच्या बरोबर काम करतात. जसं की आता बायकांना खूप लांब चालत जायला लागतं पाणी आणायला, मग तिथे जाऊन हे लोक बोरिंग वेल घालतात आणि पाणी आणून दाराशी पाणी आणून देतात. मग त्यांना टॉयलेट्स कन्स्ट्रक्ट केलंय आणि बायकांसाठी 12x12 प्रोग्राम, म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन 12 असं ठेवायचं आणि त्यांना सगळे प्रोटीन्स वगैरे असं द्यायचं, असं प्रोग्राम चालू केलं आहे. तर ग्रामीण भागात पण रेड क्रॉस डायरेक्टली असं पोचू शकतं तिकडच्या याच्या मदतीने, पण इतर NGOच्या पण मदतीने ते तिथे काम करतात. म्हणजे मॅडम एक मला सहज आता तुमच्याशी बोलताना हा मुद्दा की महिलांचं आरोग्य हा कायमच काळजीचा विषय राहिलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये रक्तदानासाठी जेव्हा कॅम्प लागतात तेव्हा उत्साही लोक खूप असतात, पण त्यांचं आरोग्य कसं आहे, छोटे छोटे हिमोग्लोबिनची पातळी काय आहे, लोहाची पातळी काय आहे हे माहीत नसतं. मग यासाठी आधीच त्यांना गोळ्या देऊन मग रक्तदानासाठी सज्ज केलं जातं. नाही तसं नाही. ऍक्च्युली बघायला गेलं तर आपली पर्सेंटेजेस फार कमी आहे बायकांची. अवघे 12 किंवा फार तर फार 15% असेल जेवढं आम्ही रक्त गोळा करतो त्यातल्या त्यात. पण असं नाही की फक्त एवढ्याच बायका येतात. बायका येतात आणि इव्हन कॉलेजेसमध्ये गेलं तर पोरी पण असतात, पण त्या मॅक्सिमम अंडरवेट असतात आणि हिमोग्लोबिन पण कमी असतं. तर अनिमिया ही एक फार मोठी प्रॉब्लेम आहे बायकांमध्ये. आणि आपली प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन सोसायटी आहे म्हणून ते बिल्डअप होत नाही. आणि असं पण असतं की जे ग्रामीण भागात बाई ही सर्वात शेवटी जेवणार, मग सर्वात पौष्टिक जेवण माणसांना मिळतं आणि तिला राहिलं जातं. मॅडम याविषयी हा मुद्दा निघालाच आहे म्हणून आपण आहाराविषयी बायकांना काही सांगू शकू, महिला प्रेक्षकांना, की त्यांनी आहाराच्या बाबतीमध्ये ही काळजी कायम घ्यायलाच हवी. असे हिरव्या भाज्या पालं खायचे ते अगदी चांगले आहेत. गूळ दुपारच्या वेळेस म्हणजे जेवण झाल्यावर गूळ आणि शेंगदाणे असं त्याच्याने प्रोटीन्स पण मिळेल. आणि हिरव्या पालेभाज्या आणि सगळ्या भाज्या खायच्या. नाहीतर हे नुसतं भाकरी आणि चटणी खाल्ली की झालं, मग त्यातनं एवढं आयन मिळत नाही. नाचणीचा सहभाग, नाचणीचा सहभाग, राजगिरा नाचणी याचे पदार्थही जायला हवे. सर ग्रामीण भागामधलं जे रेड क्रॉसचं कार्य आहे त्याविषयी त्यांनी विचारलं होतं. कार्यक्रमाच्या आधी बोलताना तुम्ही मला खूप वेगवेगळे फोटोग्राफ्स दाखवले होते की ग्रामीण भागामध्ये जिथं सामान्य माणसाला पोहोचणं कठीण आहे आणि संकटामध्ये लोक अडकलेली आहेत, रेड क्रॉस तिथं सर्वप्रथम पोहोचलेली आहे त्याविषयी. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचा गडचिरोलीला महत्वाचा प्रोजेक्ट चालू होता. बरं आहे म्हणजे आताही. बरं. एक मेडिकलच्या बद्दल आम्ही घेतो. त्याच्याबरोबर तिकडे अवेअरनेस करतो लोकांमध्ये की किती तुमचा सहभाग असेल आणि त्यांच्या सहभागाने आम्ही हे सर्व तिकडचा प्रोजेक्ट घेतलेला आहे. बरं. तुम्ही बघू शकता या स्लाइडमध्ये किती परिस्थिती तिथे भयानक आहे. ह्या इथे माणूस नदीतना घेऊन चाललाय, सीड्स घेऊन चाललाय त्यांच्या उत्पन्नासाठी, बी बियाणं त्यांच्या शेतासाठी. म्हणजे सर इथं जगण्याचे वांदे आहेत तर जगण्याबरोबर त्यांचं उत्पन्नाचं साधन सुद्धा यासाठी सुद्धा रेड क्रॉस प्रयत्नशील आहे. खरंच ही व्हॅन दिसते तुम्हाला स्लाइड्स मध्ये, ही छोटी ही ह्या व्हॅन घेऊन जाते आणि औषध उपचार वगैरे करते. आदिवासी तुम्हाला फोटोग्राफ्स दिसत आहेत. हो खरे. अजूनही सर फोटोग्राफ्स आहेत ते पण आपण पुढचे पटापट दाखवूया काय काय आहेत ते. हा मेडिकल कॅम्प घेतलेला आहे आम्ही गडचिरोलीमध्ये तिकडच्या जिल्हा शाखेच्या मदतीने. बरोबर. पुढचा फोन आलेला आहे. जयश्री गायधनी आपल्याशी बोलतायत. नमस्कार जयश्री ताई, बोला. हॅलो. नमस्कार मॅडम, बोला. मॅडम माझा प्रश्न असा आहे की रक्तदान करण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो? बरं जयश्रीताई, खरं म्हणजे या सगळ्याविषयी मगाशी आपण 1 वाजल्यापासून बोलत आहोत. आज रात्री 11:30 वाजता पुनर्प्रक्षेपण होईल तेव्हा तुम्ही नक्की याविषयी अधिक माहिती मिळू शकेल तुम्हाला. पण त्याचबरोबर तुम्ही जयश्रीताईंना काही सांगू इच्छिता मॅम? जसं मी आता सांगितलं, वय 18 ते 65 पर्यंत, तुमचं हिमोग्लोबिन 12 ग्रॅम्सच्या वर असलं पाहिजे, वजन 45 किलोच्या वर असलं पाहिजे. मग हल्लीच्या काळात काय असं मोठा आजार नाही झाला पाहिजे, जसं टायफॉइड, मलेरिया किंवा म्हणजे ते 1 वर्षाची त्याची आमची हे असते
डिफर्ड पिरियड असतं आणि मग ट्युबरक्लोसिस वगैरे असलं की ते बऱ्याच वेळपर्यंत नाही, किंवा तुमचं मोठं ऑपरेशन झालं असेल किंवा बाळंतीण झाली असेल बाई, किंवा बाळाला दूध पाजत असेल तर 1-1 वर्षाची अशी आमची डिफरल पिरियड असतं. तर आणि या पलीकडे आता हल्ली टॅटू आणि कान आणि हे टोचणं असं वगैरे असतं, तर टॅटू वगैरे केलं असेल तर 1 वर्षापर्यंत आम्ही घेत नाही. कारण की ब्लड बरोबर कॉन्टॅक्ट येतं निडल्स, तर त्यासाठी आमचं डेफिनेटली. म्हणजे फॅशनची सांगड घालताना आपण समाज भावनेपासून दूर जात नाही ना, या बाबतीमध्ये सगळ्यांनी सतर्कता बाळगायला हवी. मग समाजाला जे हानिकारक आहे त्या गोष्टी तिथंच थांबवल्या पाहिजेत, नाही का मॅम? सर, जेव्हा आपण या कार्यप्रणालीविषयी बोलतो तेव्हा तत्परता हा जेव्हा मुद्दा येतो, आणि एकी हा मुद्दा खूप मोलाचा आहे रेड क्रॉसच्या बाबतीमध्ये. असं म्हणतात की युद्ध होतं तेव्हा दोघं एकमेकांचे शत्रू असतात देश, पण या दोन्ही शत्रूंना मदत करणारी संस्था एक असते, ती म्हणजे रेड क्रॉस. ते हे जे मानवतावादी कार्य आहे, इथं झोकून देणं, स्वतःला विसरून जाणं, ही तत्व अक्षरशः अंगात भिनवली जातात. मग यासाठी प्रशिक्षण हे खूप मोलाचं आहे. तुमच्याकडे जे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यशाळा होत असतात, आता सुट्ट्या आहेत मे महिन्याच्या, त्यामुळे खूप युवा वर्ग जो आहे तो ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो, त्यामुळे या कार्यशाळांविषयी माहिती द्या. डिझास्टर मॅनेजमेंट आहे आमच्याकडे, त्याचं ट्रेनिंग आम्ही देतो. तुम्हाला स्लाइड दाखवतो. अवश्य सर. हा, ती स्लाइड नेमकी काय सांगते आपल्याला सर? डिझास्टर मॅनेजमेंटची स्लाइड तुम्हाला हे सांगते की कोणत्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग देतो, शिकवतो की पूर झाला, भूकंप झाला की कसं आपण त्याच्यापासून संरक्षण करायचं. बघा, ही स्लाइड आहे ती. अवश्य. ह्याच्यामध्ये वॉटर सॅनिटेशनची सुद्धा स्लाइड आहे, आणि नॅशनल वॉटर सॅनिटेशनची स्लाइड आहे. त्याच्यामध्ये हे दाखवतंय की फिल्टरेशन कसं करायचं, पाणी शुद्ध कसं करायचं आणि कसं पुरवायचं, हे सुद्धा. शुद्धता आणि पुरवठा या सगळ्याविषयी माहिती दिली जाते. मला या सगळ्या स्लाइड्स आपण ज्या स्क्रीनवरती आता बघितल्या, तर सगळ्यामध्ये एक गोष्ट काय म्हणजे युवा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे युवा वर्ग तत्परतेने तुमच्या संपर्कात असतो आणि ते येत असतात, पटकन येतात. त्यांना आम्ही फोन करून सांगतो, ईमेल टाकतो, मग ते पटकन आम्हाला. इव्हन तुम्हाला आताही पॅकिंग करायला, किंवा तुम्हाला आता माझ्याकडे काम चालू आहे नेपाळचं, पॅकिंग करणं किंवा इतर लॉजिस्टिक अरेंजमेंट करणं, ह्यासाठी सुद्धा युवा वर्गाचा सहभाग. शाळा कॉलेजमधले विद्यार्थी जे आहेत, कॉलेजचे एनएसएस स्टुडंट, परत तुम्हाला सिव्हिल डिफेन्सची त्यांची आम्हाला मदत घेतो आम्ही. बरं. म्हणजे हे प्रशासकीय सेवेच्या मार्फत सुद्धा अनेक युवा वर्ग जो आहे तो तुमच्या संपर्कामध्ये असतो. जेव्हा हे संपर्क आहे तेव्हा हे संपर्क क्षेत्र वाढावं म्हणून तुम्ही जवळपास आणखीन काही त्यांना जास्तीत जास्त सभासदत्व वाढावं यासाठी काही प्रयत्नशील असता? यासाठी आम्ही कोर्सेस घेतो ना, त्या कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना वेगवेगळे कोर्सेस शिकवतो, त्याच येतात. या वेगवेगळ्यामध्ये आपत्कालीन नियोजन हा एक कोर्स असतो, YPP आहे. बरं, तो काय असतो सर? युथ पेअर एज्युकेशन प्रोग्राम म्हणून आहे. बरं. एड्स अवेअरनेस वरती. परत त्यांच्याबरोबर आमचा सहभाग व्हायला ज्युनियर रेड क्रॉसचे पण छोटे मोठे कोर्सेस आहेत, त्यांचे शिबिर आहेत. आताही शिबिर गेलेलं आहे त्यांचं सिल्वासा इथे, आणि तिथेही चालू आहे. आणि आजही आमचा संध्याकाळी कार्यक्रम आहे 8 वाजता, आणि त्याच्यामध्ये खूप सहभाग आहे. जवळजवळ 150 लोक येणार आहेत. बरोबर आहे. दानात श्रेष्ठ दान रक्तदान, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा महत्वाचा धर्म तो म्हणजे मानवता धर्म. हे 2 तत्व बाळगून सतत कार्यक्षम असतात आणि तत्पर असतात ते म्हणजे रेड क्रॉस. जागतिक पातळीवर आज रेड क्रॉस दिवस साजरा होतो, आणि या निमित्तानं कीर्तिराज ठाकूर आणि त्याचबरोबर डॉक्टर नरेंद्र कौर नायडू मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, जेव्हा रेड क्रॉसमध्ये रक्त हवं आहे म्हणून सामान्य माणूस संपर्क साधतो तेव्हा त्याला चटकन रक्त दिलं जातं, काय कार्यप्रणाली असते? आमच्याकडे आमची ब्लड बँक 24 तास उघडी असते. ज्याला पण रक्त हवं असतं त्यांनी फक्त डॉक्टरकडनं त्यांचं रिक्वेस्ट लेटर आणायचं, आणि पेशंट जे असतं त्यांचं सॅम्पल घेऊन यायचं, आणि त्या रिक्वेस्ट लेटरवर कुठलं कंपोनंट पाहिजे, पॅक सेल्स पाहिजे का, प्लेटलेट पाहिजे का, FFP, ते संबंध पेशंटचं डायग्नोसिस, त्याचं नाव आणि सगळं लेबल व्यवस्थित तयार करून आणलेलं सॅम्पल हे एवढं घेऊन यायचं. आणि आमचं जे काय मिनिमल सर्व्हिस चार्जेस असतात ते आम्ही घेतो, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे सर्व्हिस चार्जेस आहेत तेवढे घेतो. आणि मला अजून एक सांगायचं आहे की आमच्याकडे जवळजवळ 35 ते 40% रक्त आमचं फ्री जातं. अच्छा. हां, कारण की आमच्याकडे थॅलेसेमिया डे केअर सेंटर आहे, आणि एकूण 60 पोरं आमच्याकडे आहेत. आणि ह्या पोरांना दर 8 दिवसांनी त्यांच्या वयानुसार, काही लोकांना 15 दिवसांनी तर काही लोकांना दर 8 दिवसांनी रक्त लागतं.
तर मग असं ह्यांना आम्ही फ्री देतो. मग डायलिसिसचे किती पेशंट आहेत, ते बिचारे गरीब असतात, काही लोक त्यांना पण सतत लागत असतं, पण त्यांना पण आम्ही फ्री देतो. आणि कॅन्सरचे पण पेशंट्स ते कधीतरी येतात, त्यांना प्लेटलेट्स वगैरे लागतात, तर त्यांची पण आम्ही मदत करतो. असं बरोबर आहे मॅम. जेव्हा रक्त घेतलं जातं, दाता जो आहे तो मागतो, दाता जो आहे तो देतो, आणि त्याच्यानंतर ज्याला गरज आहे त्या गरजूला रक्त पुरवलं जातं. त्यातून ती व्यक्ती रिकव्हर होते किंवा त्याचे नातेवाईक आहेत ते तुमच्यापाशी येऊन सांगतात की अशी अशी मदत झाली. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा त्या व्यक्तीने तुमच्यापाशी यावं, या दृष्टिकोनातनं काही त्यांना मार्गदर्शन आपण करू शकू? युजली असं होतं की रक्त दिलं जातं आणि विसरलं जातं. आम्हाला कळत पण नाही की तो पेशंट डिस्चार्ज झाला आणि गेलाय घरी. पण हेच आमचं मोठं कार्य आहे की तो घरी गेला आणि सुखात गेला, बस तेवढंच आहे. कृतज्ञता ती राहिली बाजूला. पण भरपूर वेळा असं होतं की पूर्वीच्या काळी ना लोकांना रक्तदान करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन करत होतो. प्रोत्साहनासाठी काय करायचं, त्यांना कार्ड द्यायचे आम्ही, क्रेडिट कार्ड, की म्हणजे तुम्ही आता रक्त दिलंय तर तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही परत हे कार्ड दाखवा आणि रक्त मिळू शकेल. हा, म्हणजे सुरुवातीला अगदी 63 अशा काळी वगैरे तेव्हा रक्तदान असा हा नव्हताच मुद्दा, जास्त प्रोफेशनल डोनर्सच होते वगैरे. तर लोकांना एक प्रोत्साहन म्हणून कार्ड वगैरे चालू केलं. पण ते कार्डची व्यवस्था अशी झाली आहे की आता किती वर्ष झाले तर लोक येऊन भांडतात की आम्ही दिलंय, आम्हाला ब्लड का देत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की आपण जे दान करतो गोष्ट ती काय पुन्हा मागत नाही. हो. आणि जर सगळ्यांनीच रक्त डोनेट करायचं ठरवलं, जितकी आपली युवा पिढी आहे त्यांनी ठरवलं, तर मग रक्ताची कधी टंचाई होणार नाही. खरं सगळ्यांनी रक्तदानासाठी यायला हवं. मला मगाशी मुद्दा सांगितला तो पुन्हा आठवण करून देते आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. ते म्हणजे असं की रक्त जेव्हा गरजू व्यक्तीला रक्त मिळतं तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा दान करता नाही आलं तरी आपल्या इथं स्थानिक ठिकाणी रक्त दानाचं आयोजन, कॅम्पचं आयोजन करून तुमच्या मदतीने ते शक्य आहे. त्याची वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करणं. करेक्ट. आणि येताना मित्राला पण घेऊन यायचं, म्हणजे आणखीन कोणाला तरी घेऊन आलं की त्यांनी बघितलं की मग त्यांना पण प्रोत्साहन होईल. खरं जवळपास कॅम्प आयोजित करणं हे शक्य आहे. कोणी पण, म्हणजे हाऊसिंग सोसायटीज असतील किंवा हे कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, बँक्स असतात किंवा देऊळ असतात, चर्चेस असतात, त्यांचं पण स्पेशल दिवशी ते लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि मग आम्ही कॅम्प होल्ड करू शकतो. बरोबर. आणि तेव्हा आम्हाला रिस्पॉन्स छान मिळतो. मस्त. सर, तुम्हाला काय सांगायला आवडेल या अनुषंगाने, जेव्हा तुमच्याकडे सामान्य माणसांचा सहभाग खूप वाढत असतो बऱ्याचदा, आम्हाला सहभागी व्हायचे म्हणून येणारी लोक पण खूप असतात. आता पण आपण बघितलं की बरेच जण तुमच्याशी रेडक्रॉसच्या कामाविषयी बोलत होते, अधिक त्यांना जाणून घ्यायचं होतं त्याविषयी. त्याविषयी सांगायचं म्हणजे तुम्हाला रेडक्रॉस अशी संस्था आहे की व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन असल्यामुळे पूर्णपणे स्वयंसेवकावरतीच ही चालते. हो. आणि त्यांचा सहभाग होतो. प्रत्येकाचे वेगवेगळे, तुम्हाला सांगायचं, प्रत्येकाची वेगवेगळी स्पेशालिटी असते. कोण अकाउंटंट असतो, कोण तुम्हाला दुसऱ्या फायनान्स मॅनेजर असतो, कोण इंडस्ट्रियलिस्ट असतो. त्याचा आम्हाला वेगवेगळ्या युनिटचा आम्हाला फायदा झाला पाहिजे त्यांचा, त्याचा एक्सपर्टचा. आणि त्यासाठी आम्ही हे करतो की त्यांना इन्व्हाइट करतो आणि बोलवत असतो. आणि आज पण तुमचा इव्हेंट आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करताना तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असताना जास्तीत जास्त सहभागी संख्या वाढावी म्हणून प्रयत्नशील आहात, त्याविषयी सांगा सर. आजचा संध्याकाळी जो इव्हेंट आहे याच्यावरती आम्ही सर्वांना इन्व्हाइट करतो आणि रेडक्रॉस यांचा बर्थडे आहे इंडियन पुन्हा रेडक्रॉस डे म्हणून आम्ही साजरा करतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो की तुम्ही काय करू शकाल रेडक्रॉससाठी आणि आता तुम्ही काय करताय रेडक्रॉससाठी. ह्याच्यामधला तो मधला जो दुवा असतो ते पूर्णपणे आम्हाला हे भरून काढायचं असतं. फ्युचरमध्ये काही तुम्ही कराल ह्याचं मार्गदर्शन आम्ही संध्याकाळी करणार आहोत. बरोबर आहे. भविष्यकालीन योजनांविषयी मार्गदर्शन करताना आता पुढच्या योजना काय काय आहेत रेडक्रॉसच्या? रेडक्रॉसचं सगळ्यात अगोदर आम्हाला तर मोठं संकट जे नेपाळवरती आलंय, सामान पाठवायचं आहे, रिलीफ मटेरियल हे आहे डोळ्यासमोर. तुमचं फर्स्ट एडचे कोर्सेस आम्हाला शिकवायचे आहेत. प्रथमोपचार केंद्र, गृहिणींना, घरातले वयस्कर लोकांना तुम्ही, हा एक मोठा हे आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ब्लड डोनेशन यांनी सांगितलं, कॅम्प आम्हाला आयोजित करायचे. YPP युथ प्रोग्राम आहे ते. ह्याच्यावर एक सांगायचं होतं तुम्हाला, एक मुद्दा राहून गेला माझा. आम्ही युद्ध कैदी वगैरे असतात आणि जे फिशरमन, असं
मच्छीमार पकडले पकडत जातात. दुसऱ्या देशामध्ये जातात. खरंय. मग तिकडची युद्ध कैदी आम्हाला एक त्यांची रिक्वेस्ट येते, त्यांची खुशाली ती आम्हाला घरापर्यंत कळवायची असते. आणि त्याच्याबरोबर युद्ध कैद्यांना आम्ही योग्य अशी त्यांना तिकडे ट्रीटमेंट मिळते का बरं. दुसरा देश अच्छा. युद्ध कैदी असतात ते. हो, हो, हो. ते त्यांना आम्हाला नेहमी त्याच्यावरती आम्ही लक्ष घालून असतो. सर, दुसरा मुळात देश. हा प्रश्न खूप मोठा आहे की मच्छीमार नकळत दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करतात हा. आणि तिथं बंदिवान म्हणून त्यांचं जीणं आयुष्यामध्ये ते हो. जीणं येतं. आणि मग हा दुःखद प्रसंग आहे. ते पण यावेळी रेड मदत क्रॉस कशी मिळते त्यांना रेड क्रॉस पटापट? तिकडची एम्बेसी आपल्या एम्बेसीला दिल्लीला हे करते, कॉन्टॅक्ट करते. मग त्याच्यानंतर ते दिल्ली महाराष्ट्राच्या याला कॉन्टॅक्ट करतात. मग महाराष्ट्रामधनं आम्ही त्यांना शोधायला जातो त्यांच्या घरी. आणि मग घरी जाऊन खुशाली कळवतो. त्यांना माहिती नसतं की कुठे गेलेत आणि कुठे आहेत. खरंय खरंय. आणि तो खूप कठीण प्रसंग प्रसंग असतो. असतो. बरोबर. युद्ध आहे, मच्छीमार बांधव आहेत किंवा आपत्कालीन ते परिस्थिती जाणून आहे. बुजून दुसऱ्या देशाच्या हद्दीमध्ये जात नाहीत. खरं नकळत पोटासाठी घडलेली जातात. गोष्ट असते. नकळत घडलेली गोष्ट असते. बरोबर आहे. आणि या सगळ्यामध्ये अजून तुम्हाला वेगळ्या गोष्टी काय सांगाव्याशा वाटतात की जिथे रेड क्रॉस ही अधोरेखित आहे, अंडरलाईन आहे आणि त्यांचं कार्य हे मोलाचं आहे? जगामध्ये 80 देशामध्ये रेड क्रॉस आहे. हा, हा. आणि 80 देशाची कार्य एकाच पद्धतीने चालतात. आम्ही प्रत्येक देशाला या आपल्याच देशावर संकट आलं की दुसरे देश आपल्याला धावून येतात, तसं आपणही दुसऱ्यांसाठी धावून जातो. या पद्धतीने आमचं मानवता चालतं. आणि समानता हे तत्व हां, तुमचं रेड समानता हे क्रॉसचं तत्व. कायम आहे. हो. मॅडम, तुम्हाला काय सांगायचं जाता जाता सगळ्यांना? मला हे सांगायचं आहे की आमची रेड क्रॉस ही ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसमध्ये आहे. तर युवा पिढीने पुढे येऊन रक्तदान केलंच पाहिजे. म्हणजे ते एक त्यांचं एक स्टार्ट होऊन जाईल. आणि मग त्यांनी स्वतःच्या मित्रांना पण आणायचं आणि मग रक्त कधीही कमतरता आम्हाला जाणवणारच नाही. म्हणजे सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. खरंय. या दृष्टिकोनातनं काही संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत ते पण आपण प्रेक्षकांना दाखवूया का? हो. म्हणजे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्हाला रेड क्रॉस विषयी माहिती मिळू शकेल. त्या हेल्पलाईन क्रमांक आहे 22 66 15 24. आणि त्याचबरोबर मुंबई शाखेची रक्तपेढी जी आहे त्याचा हेल्पलाईन क्रमांक आहे 40 500 400. 22 66 15 24 रेड क्रॉस हेल्पलाईन क्रमांक. आणि रक्तपेढीचा हेल्पलाईन क्रमांक आहे 40 500 400. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. मंडळी, इसापनीतीतली मोठ्या एवढा सिंह जो आहे तो जाळ्यामध्ये अडकला आणि इवलासचा उंदीर त्याच्या मदतीला धावून गेला. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा भौतिक आयुष्यामध्ये आपण जगत असतो तेव्हा मोठी संस्था किंवा मोठ्या गोष्टीच मदत करू शकतात तर असं नाही. आपलं छोटंसं पाऊल जे उचललेलं आहे ते सुद्धा या संस्थांच्या माध्यमातून किंवा कृतिशीलतेने फार मोलाचं ठरू शकतं. हेच सगळं जाणून घेण्यासाठी, समजून घेण्याचा प्रयत्न आणि हो, आपला सामान्यांचा या कृतीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न असू शकेल हे जाणून घेण्यासाठी आजचं हे चर्चासत्र. सर, मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि तुमचं खूप मोठं कार्य आहे आणि भविष्यामधल्या मोठ्या योजना आहेत त्या सगळ्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण इथे आलात, मनपूर्वक आभार.